शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात एकवटल्याचं पाहायला मिळालं। कोणतीही मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट का घातला जातोय असा सवाल करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। बघूया। शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे। एकीकडे मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगलीसह 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटल्याचं पाहायला मिळालं। माझी 1 एकर जमीन आहे आणि ती सुद्धा ह्या शक्तीपीठ महामार्गात जात आहे। ह्या महामार्गात जर माझी 1 एकर जमीन गेली तर माझं लेकराचं माझं पुढचं भविष्य कसं, उदरनिर्वाह कसं करावं, त्यासाठी आमची एकच सरकारला विनंती, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। आपल्या या भारत देशामध्ये शेतकऱ्याला कृषी प्रधान म्हणलेलं आहे आणि प्रधान म्हणलं असं तर प्रधानाची पूर्ण जमीन जर उद्ध्वस्त करत असाल आणि या प्रधानाला जर तुम्ही रस्त्यावर आणत असाल, हा रस्ता आम्हाला नको। शासनाला एकच म्हणणं आहे की जय जवान जय किसान नारा शासनाने हे रद्द करावा आणि जे कॉन्ट्रॅक्टदार जे पॉलिटिशियन हा नारा त्याने हे करावा। जसे आमच्या जमिनीचा अधिकार यांनी बळकावून घेतलाय तसा जय जवान जय किसान नाराच यांनी कॅन्सल करावा। यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पैशाचं दिलं जाणारं आश्वासन हे फसवं असल्याचं म्हणत सरकारवर टीका केली आहे। हा कलेक्टर ऑफिसचा दाखला आहे, किती 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये। त्या हिशेबानं जे आज आलेले नाहीत, ज्यांना वाटतंय की आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत, त्यांना जाऊन सांगा। आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला असं वाटतं की मला 2 कोटी रुपये मिळणार आहेत, 5 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यांना आपला गट नंबर सांगावा, त्याला किती पैसे मिळतात मी कॅल्क्युलेशन करून सांगतो। आझाद मैदानावर सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतेही आझाद मैदानावर दाखल झाले होते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचं म्हणत सरकारवर टीका केली आहे। 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ ठिकठिकाणी याला विरोध होत असताना, जनतेचा विरोध असताना मला असं वाटतं विकास कोणत्याही कामाचा नाही। म्हणून या शक्तीपीठ साठी जो लढाव तुम्ही उभारलेला आहे, आता 1 वाजता आम्ही स्थगन प्रस्ताव आमच्या सभागृहात मांडलेला आहे। तो मांडायची परवानगी मी ऑलरेडी आम्ही आमच्या बैठकीमध्ये आता घेतलेली आहे। तर शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकार का अट्टहास करते असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारचा अट्टहास कशासाठी? जर हे आंदोलन सातत्यानं होतंय, लोकांचा विरोध आहे। अहो, तुम्ही समृद्धी महामार्ग बांधला, तिथे काय उत्पन्न नाही, लोकांचा जीव जातोय, तो सदोष आहे। आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही केवळ नाव देवाचा आणि आपलं काम मात्र पैसे कमवण्याचा असंही सरकारचा उद्देश दिसतो। दरम्यान सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन यातून मार्ग काढावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी सभापतीमध्ये विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे। त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यांचा माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलंच आहे सकारात्मक कोणावर लादायचा नाहीये प्रोजेक्ट, त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे। त्या संदर्भात डिटेल आणि तपशील आज महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तिथं आलेले आहेत। कदाचित संख्या कमी असं पोलिसांचा रिपोर्ट येतो असतो मला माहित आहे, त्यामुळं आला असेल। तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलवा। आता ते 50-50 लोकांना आज जर तुम्ही वेळ दिली, तुम्ही त्यांच्या भावना ऐकून घ्या, एकच बाजू तुमच्यापर्यंत येते। महाराष्ट्राच्या हितासाठी हा शक्तीपीठ महामार्ग करण्याची आवश्यकता असल्याचं उत्तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आल्याने कल्पना केली असं नाहीये, तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे। म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल, आपण माझं म्हणणं समजून घ्या, पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। शक्तीपीठ महामार्गाला अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे। अधिवेशनाच्या काळातच शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर धडक देत आंदोलन केलं। तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतलाय। आता 8 एप्रिलला मराठवाड्यात विभागीय मेळावा घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।